दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। शेतकरी महिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा राजकीय आणि प्रशासकीय तणाव निर्माण झाला। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेतकरी महिलांवरील अन्यायाचा जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली। मात्र संबंधित प्रांताधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने वातावरण चांगलेच तापले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। शेतकरी महिलांच्या जमिनी, पीक नुकसान, अनुदान वितरण आणि प्रशासकीय दिरंगाई यांसारख्या मुद्द्यांवर प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला। शेतकरी महिलांच्या डोळ्यातील अश्रूंचा हिशेब कोण देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी मोठ्या संख्येने महिला शेतकरी, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जमले होते। घोषणाबाजी आणि आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच संजय राऊत यांनी कार्यालयातच ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला। जोपर्यंत जबाबदार अधिकारी समोर येत नाहीत आणि ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। अमानुष तरीके से लैंड एक्विजिशन और लैंड ग्रैबिंग सरकार की तरफ से नासिक में हो रही है, कुंभ के नाम पर। भगवान ने कहा है क्या? हाँ, धर्म ने कहा है कि कौन सा धर्म है कि जबरदस्ती किसानों की जमीन लाओ, उनके घर तोड़ो और वहां से रोड बनाओ साधुओं के लिए? किसने कहा है? महिलाओं के ऊपर हमला किया एक IAS अधिकारी ने हाथ में डंडा लेकर। ये कौन सा ट्रेनिंग है IAS अफसर? मैं पार्लियामेंट में मोदी जी को पूछने वाला हूँ क्या चल रहा है। कलेक्टर साहब से मेरी बातचीत हो गई, रेवेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहब का भी फोन आया था, उनसे भी बातचीत हो गई। उन्होंने मुझे आश्वस्त किया है कि आने वाले समय में ये इशू में सॉल्व करेंगे। दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवला होता। आंदोलनादरम्यान महिला शेतकऱ्यांनीही आपल्या समस्या मांडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आगामी काळात या आंदोलनाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अमित कबाडे, नाशिक।